कथेचा दृष्टिकोन. धम्मध्वज जातक कथा माणसांच्या स्वभावाविषयी कथन करते. माणसांचे वेगवेगळे स्वभाव उदा. स्वार्थीपणा, लालचीपणा, संशयी वृत्ती, सर्वांना समान न्याय असावा अशा वृत्तीबद्दल भाष्य करते. 4. कथेतील अर्थपूर्ण संवाद. 1. बा पंडिता, काल तू सभास्थानात योग्य निवाडा दिला अशी बातमी सर्व ठिकाणी पसरली आहे, ती खरी आहे का? 2. पुरोहित तुमचा नाश करू पाहत आहे, सगळ्या राष्ट्रांतील लोकांना वश करून घेण्याची त्याने खटपट चालविली आहे. 3. महाराज, हे काम अगदीच सोपे आहे. राजाला कोणत्याही गृहस्थाला दंड करावयाचा असेल तर 1000 कारणे शोधून काढता येतात. 4. भक्त आपल्या देवतेकडे नवीन वर मागत गेली तर देवताच रागावून भक्ताचा नाश करून टाकील. 5. माझ्या राजासाठी शक्राला प्रसन्न करून घेऊन मी पुष्कळ गोडी केल्या, परंतु त्याची तृप्ती न होता तो चतुर्गुण संपन्न उद्यानपाल मागत आहे. 6. राजाच्या पदरी एक हुजऱ्या आहे, त्याला उद्यानपाल नेमा. 7. दुसऱ्याचा मत्सर करणे, मद्यपानापासून निवृत्ती, न्यायकठोरता आणि सर्वांवर समबुद्धी ठेवणे, अधिकाऱ्याच्या अंगी या 4 गुणांची फार आवश्यकता आहे. 5. कथेतील भावना दर्शविणारे संवाद. 1. गरीब माणूस रडून बोधिसत्वासोबत संभाषण करतो. 2. राजा आकार्यचकित होऊन बोधिसत्वाला विचारणा करतो. 3. काळक सेनापती मत्सरतेने राजा सांगतो. 4. शंकेने राजा काळकासोबत चर्चा करतो. 5. कालक बोधिसत्वाविरुद्ध राजाच्या कानी कत्सितपणे व द्वेष भावनेने, मत्सर भावनेने सांगतो. 6. इंद्र काळजीपूर्वक बोधिसत्वाला विचारतो. 7. बोधिसत्व इंद्राला चिंतेने ग्रस्त होऊन उत्तर देतो. 6. कथेत येणाऱ्या वेगवेगळ्या जागा, महत्त्वपूर्ण बाब. प्राचीन काळी वाराणसी नगरीतील ही कथा घडली होती. राजाचा राजदरबार न्यायालय ह्या ठिकाणी बोधिसत्वाचा वावर. राजासाठी बोधसत्वाने इंद्राच्या मदतीने उद्यान, तलाव, हस्तिदंत ग्रह निर्माण केले. राजाच्या राजदरबारात न्यायालयात काळक सेनापतीच्या मनात बोधिसत्वाबद्दल निर्माण झालेला द्वेष, बोधिसत्वाच्या घरी इंद्राने प्रकट होऊन त्याला मदत करणे, शेवटी राजदरबारात छत्रपाणी हुजरा येऊन अधिकाऱ्याच्या अंगी असलेले गुण सांगणे, अशा प्रकारे ही कथा वेगवेगळ्या ठिकाणी घडत जाते. 7. कथा कशी गुंफण्यात आली. काळक सेनापती लालसेपोटी एका गरीबाला चुकीचा निर्णय देतो आणि तो गरीब मनुष्य बोधिसत्वाला जाऊन तो सांगतो. बोधिसत्व सर्व ऐकून त्या गरीबाला न्याय मिळवून देतो आणि त्या प्रसंगामुळे काळक बोधिसत्वाचा द्वेष करायला लागतो. बोधिसत्वाचा नाश व्हावा यासाठी राजाचे कान भरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही तो त्यामध्ये यशस्वी होत नाही. कळकाच्या कारस्थानातून इंद्र बोधिसत्वाला वाचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतो आणि शेवटी राजाला त्याची चूक समजते आणि राजा कळकास दंड देऊन बोधिसत्वाचा सन्मान करतो. 8. कथेतील ताणतणाव. बोधिसत्व पुरोहिताचे काम करून ही न्यायदानाच्या कामात एका गरीबाला न्याय मिळावा म्हणून हस्तक्षेप करतो आणि सर्वांसमोर काळक नावाच्या सेनापतीला सर्वांसमोर उपडे पाडतो. यामुळे बोधिसत्वाचा नाश करण्यासाठी सुडभावनेने, द्वेषभावनेने सेनापती पेटून उठतो. नाना प्रकारे प्रयत्न कळकाचे सुरू असताना राजाची राजाज्ञा पूर्ण करण्यासाठी बोधिसत्वाची धडपड या कथेत दिसते. 9. कथेतील संकटे व त्यामधून काढलेला मार्ग. चतुर्गुणी उद्यानपाल 24 तासांच्या आत आणण्याची मागणी जेव्हा काळक यशपाणी राजाद्वारे करतो तेव्हा इंद्र बोधिसत्वाला एक कल्पना सांगतो आणि 24 तासांच्या आत छत्रपाणी नावाच्या हुजाला चतुर्गुणी उद्यानपाल म्हणून राजा समोर हजर करतो. तो धत्रपाणी राजाला अधिकाऱ्याचे 4 गुण सांगतो तेव्हा राजाचे डोळे उघडतात आणि तो काळकाला दंड देतो आणि बोधिसत्वाच्या सल्ल्याने आपला राज्यकारभार चालवतो. 10. कथेतून मिळणारा उपदेश. कथा काय सांगते. चांगल्या मैत्रीयुक्त भावनेने आपण एखाद्याचे भले करतो.
पण आपल्या या कृतीने कळतनकळतपणे एखादा नाराज होतो आणि तो द्वेषयुक्त भावनेने आपल्या वाईटावर उठतो. पण जर आपण मैत्री भावनेने युक्त, शील, सदाचाराच्या मार्गावर आरूढ असू तर त्या कठीण परिस्थितीतही आपल्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला प्राप्त होतात. आणि त्या मार्गावरून चालल्यावर विजय हा नेहमी सत्याचा, मैत्रीचा होतो हे ह्या जातक कथेतून शिकण्यास मिळते. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.